रामकृष्ण हरी मंडळी. हे बघा, शिवचे नखरे किती वाढलेत ना. कसा नखरे करतोय बघा ना. आजकाल खूपच नवीन नवीन गोष्टी शिकलाय. मामा, काका, बाबा, नंतर आई असं सगळं म्हणायला आई तर तो अगोदरपासूनच म्हणतो, पण आजकाल नवीन नवीन शब्द खूप शिकायला लागलाय. त्यानंतर त्याचं बाबा बाबा म्हणणं चालू होतं आणि ह्या सगळ्या कपड्यांचा पसारा दिसतोय ना, तो त्यानेच केलेला आहे. कारण त्याला ना हाताला यायला लागलं आहे सगळं. आता मग कपाटात जातो, मग कपडे सगळे खाली ओढतो, मग पाडतो खाली. मग काय मला डबल काम लावून ठेवतो. असं काम आवरून पडावं म्हटलं की मग त्याचं हे चालूच असतं. त्यानंतर कपड्यांवरती कसा येऊन झोपला आहे बघा. त्याचं असं होतं की आई माझ्यासोबत खेळ, नको कपडे घडी करू. मग काय बाबा, आहोंचा फोन आला, नंतर आलो खाली. खाली आलो तर आहो म्हणाले एक ऑर्डर आली आहे ती घेऊन ठेव. मग पार्सल आलेलं, आहोंचं पार्सल घेतलं आणि मग पार्सल आलं आहे म्हटल्यानंतर तर ते बघायची क्युरिओसिटी तर फार असते बाबा. मला तर खूपच आहे. तुम्हाला आहे की नाही हे मला कमेंट करून सांगा बरं का. पार्सल खोलायला घेतलं होतं आणि मग शिव तिथे मध्ये मध्ये करणार नाही ना, असं तर कधीच नाही होणार. त्याचं ना मध्ये मध्ये करणं सतत चालू असतं. मग ती कोणतीही गोष्ट करत असू दे मी. त्यानंतर ना तो बघा कसा डब्यावरती हाणतो. मग एवढ्या जोरात हाणत होता ना, त्याला ते लागलंच हाताला आणि बघतोय बघा स्वतःचेच हात कसे. त्यानंतर आवरलं आणि मग चाललो आम्ही दिदूला आणायला आमच्या. मग काय, आमची गाडी काढली पार्किंगमधून. मस्त पार्किंगमधून गाडी काढल्यानंतर आमचं सनरूफ पहिलं झाकून घेतलं बाबा, नाहीतर आमचा टक्कल तापेल. त्यानंतर निघालो हळूहळू आम्ही दीदीच्या स्कूलमध्ये. दीदीच्या स्कूलमध्ये गेलो, पण तिथे काय सगळे मुलं ना असे चिडचिड करत होती, त्याला अशी चिवडत होती. मग त्याला ते आवडत नव्हतं. मग ना आलो रिटर्न घरी. रात्रीची सगळी कामं आवरली आणि झोपेपर्यंत साहेबांचे नखरे काही संपतच नव्हते. चला तर मग असेच छान छान व्हिडिओ बघायचे असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. बाय बाय. रामकृष्ण हरी.